जगताप साहेब एक गोष्ट सांगायचे कायम की वाढपी आपला पाहिजे, वाढपी आपला पाहिजे. प्रत्येक भागात त्यांचं एक वाक्य असायचं की वाढपी आपला पाहिजे. म्हणजे आपल्याला मी जगताप साहेबांना सांगतो तर तुम्ही सगळ्यांनी सांगितले की गोपीनाथ पुरंदर साहेब हे फडणवीसांच्या जवळचे आहेत, मग तुम्हाला अडचण काय आहे? तुम्ही वाढपी आपला पाहिजे म्हणताय, इथं आचार्यच आपला झालाय, आचार्यच आपला झालाय. त्यामुळे तालुक्याचा भविष्यात भरपूर फायदा होणार आहे. गोपीनाथ पुरंदर आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत. आता आमदार झाल्यापासून एक 1.5 वर्षाचा कालावधी चालू आहे. प्रत्येक गोष्ट आहे ही छोटी मोठी कामं आता चालू आहेत, त्याविषयी नाही. मोठी प्राणी संग्रहालयाचा विषय असू दे किंवा आता अंतिम मार्गावर आहे. आरटीओ ऑफिसचं आता देवभूमी जत प्रादेशिक परिवहन कार्यालय सध्या चालू होणार आहे. आता हे त्याचं ऑफिसचं हे आहे, त्याचं हे चालू होणार आहे. अशा मोठ्या प्रकारची कामं मला सांगा, आज आपल्या जत शहरात आपण 70 वर्षाची सत्ता आहे त्यांची, आतापर्यंत काय कामं झाली? आपल्या नेत्यांना फक्त 4 गोष्टी माहिती आहेत: गटारी, रस्ते, सभामंडप आणि समाज मंदिर. ह्या 4 व्यतिरिक्त कुठली कामं झाली? आज शहरात 11 प्रत्येक प्रभागात गार्डन करायचं काम चालू आहे. टेंडर झालेलं आहे त्याचं, काही दिवसात चालू आहे त्याचं. आणि आज परवाशी बोलले दादारी चालू आहे म्हणून दादारी कोणाला आहे? बाजारपेठेत फिरून विचारावा. त्यावेळी ज्यावेळी 2017 होती दादारी पुण्यात झाली, लोकांना किती त्रास झाला? सर्वसामान्य लोकांना त्रास झाला. आज सर्वसामान्य लोकांना कोणाला त्रास आहे? तुम्ही जाऊन विचारावा. कोणाला दादारी केली जाते का? कोणाला हप्तेखोरी केली जाते का? त्यावेळी जी प्रकार तुम्ही बघितला त्या बाजारपेठेत, आम्ही डोळ्यानं बघितलं ना, आता आम्ही अनेक वेळा आवाज उठवलाय त्याचा. सर्वसामान्य लोकांना भयंकर त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोणत्या माध्यमातून असू दे. त्यामुळे यांनी आता देवभूमी जत हे जत शहरात आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतोय. काल त्यांनी अनेक जणांना फोन केले होते, अनेक लोकांना फोन केले, तुम्ही मोर्चाला या, मोर्चाला. पण लोक त्याला प्रतिसाद दिले नाही. त्यांनी ओळखून घ्यावं, त्याने आता शांत बसावं आणि जत शहराच्या आता उज्ज्वल भविष्याकडे जात असताना त्यांनी झालेले शुक्राचार्य न होता त्याला समाजाची भूमिका घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो.